कराड महाराष्ट्र में ईवीएम प्रात्यक्षिक केंद्र के प्रांत ऑफिस में हुआ डेमो। लोगों को डेमो से समझाया गया। कराड महाराष्ट्र ईवीएम प्रात्यक्षिक केंद्र 259 कराड उत्तर 260 कराड उत्तर मतदान के समय मशीन का प्रयोग जो होने वाला है उसका डेमो आज प्रांत ऑफिस में समझाया गया। इस समय श्री विकास पाटिल ने प्रात्यक्षिक दिया और उनके साथ से विकास महाडिक और श्री राकेश जामठे उपस्थित थे। इनसे ये भी जानकारी मिली कि हर गांव में जाकर ग्राम पंचायत में लोगों को जानकारी दी जा रही है। आइए देखते हैं महाराष्ट्र कराड से विद्या मोरे की खास रिपोर्ट। मशीन बंद केल्यानंतर मी सगळं सील केलं जातं। आमच्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने तुमच्या प्रतिनिधींच्या सहाय्याने ही मशीन इथं सील झाल्यानंतर त्याच्या बरं आपण सांगता ना शूटिंग करतं ना म्हणून तुम्हाला मतदान एकच मिनिट त्याचं पण घ्या। ज्या चिन्हाला तुम्ही मतदान करणार आहात त्या चिन्हाची तुम्हाला प्रिंट होऊन येते बघा आली ती पावती 10 सेकंद बनवून राहते। ठीक आहे, पावती बघितल्यानंतर 10 सेकंदांना पुन्हा कट होऊन खाली स्टोअरमध्ये पडते। त्यानंतर इथं मत काउंट होतं। प्रोसेस तिथून पुन्हा काय होणार आहे, कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये जे पण मतदार येणार आहे त्याच्यासाठी हे आपण जागृती ठेवलेली आहे की त्यांचं मत कशा प्रकारे स्टोअर होणार आहे। आतापर्यंत हे व्हीव्हीपॅटनं तुम्हाला दिसत होतं। आता काय होणार आहे, आपण इथून मतदान सोडल्यानंतर बॅलेट पेपर ॲक्टिव्ह होतो। बॅलेट पेपर ॲक्टिव्ह झाल्यानंतर इथं उमेदवारांची नावं आहेत, हे चिन्ह आहेत आणि ह्याच्यात आपण मतदान करणार आहोत। आता तुम्ही करून बघा मॅडम, तुम्ही झालं तुमचं मतदान झाल्यानंतर इथं त्याची प्रिंट येते। मतदान केल्यानंतर इथं प्रिंट आली, प्रिंट 10 सेकंदापर्यंत त्या मतदाराला पाहायला उपलब्ध असते। त्यानंतर ती प्रिंट खाली स्टोअरमध्ये हे सील असणार आहे आणि ती खाली पडल्यानंतर इथं मत काउंट होतं। म्हणजे इथून मतदान आपण सोडल्यानंतर बॅलेट युनिट जातं, बॅलेट युनिटमधनं व्हीव्हीपॅटमध्ये येतं। व्हीव्हीपॅटमध्ये तुम्हाला खात्री होती की तुम्ही ज्या चिन्हाला मतदान केलेलं आहे त्या चिन्हाला तुमचं मतदान झालेलं आहे, तुम्हाला खात्री झाली ना। तर त्याच्यानंतर याच्यात काउंट होतं। याच्यात इनोव्हेशन आहे की मतदाराला खात्री होती की माझं मत त्या मी ज्या उमेदवाराला दिले त्या उमेदवाराला गेले। यात काय चेंज करू शकत नाहीत ना? नाही, याच्यामध्ये बदल कोणी काही करू शकत नाही। नाही करू, सेपरेट होणार।